कृष्ण हरी. योगीराज श्री सद्गुरू गंगागिरी महाराज 178वा अखंड हरिनाम सप्ताह 2025 देवगाव शनी तालुका वैजापूर इथे आहे. गाडी पार्किंग केल्यानंतर थोडं चालत जाऊन आम्ही सप्ताहस्थळी पोहोचलो. तिथे आम्ही पोहोचल्यावर आधी प्रवचन ऐकलं आणि नंतर आमटी भाकरीचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर मंडपामध्ये जाऊन दर्शन घेतले. तिथे महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात. याला सभा मंडप पण म्हणतात. हा सप्ताह दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हा त्यांना आले का ते हे काय घेतलं घेतला आले का पाणी कमी गोदावरी माता गंगा नमस्कार सर. कोण आहे पाणी किती पाणी आहे हा
चल पटापट आता कारण तेच होतं बरं का. आधीच तू ते मी नाही वाटलो मी आज धरेल तसं उलटं द्यायचं तर पैसे नाही एवढं यायचंच नाही की माल आपल्या पोराला पुढं काढतच सामान चला नाही माझं लक्ष आहे कामच नाही प्रवचनाचा टाइम झाला बरं का प्रवचनाचा टाइम झाला Hello check, hello check, hello testing check 1, hello mic check 1 2 3 4, hello mic check 1 2 3 4, testing, hello testing check 1, testing check 1, hello sound testing check 1, hello test, hello sound test, hello testing. Sound testing, check 1. Testing, check 1. जे भव्य दिव्य ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर येण्यासाठी
आगमन सर्वांनी पूर्ववचन सोहळ्याला सर्वांना विनंती आहे. मंडळी महाप्रसाद घेण्यासाठी तिथे राहणारे सर्व भाविक भक्तमंडळी प्रवचनास प्रारंभ झाल्यानंतर पंक्ती बंद होणार आहे. तिथं स्वयंपाकघराकडे पंक्तीकडे कोणी जाऊ नका. स्वयंपाकघरातील कमिटी मंडळ आपल्याला
सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह गोदावरी मातेच्या तीराला अखंड भजन आणि अखंड भजन भजन करण्यानंतर भजनाची लेणी परिणाम करणे तुलगी डुबे भगवान गंगागिरी महाराजांचे घ्यायचं असेल भांडण घ्यायचं असेल हरिनाम भांडणही चाललंय हरिनामही चाललंय कथा देवी संगम देव भक्त आणि नाव देव आहेत भक्त आहेत नावही आहेत देवकडे दिसत नाही दिसायची वस्तू नाहीये समजून घ्यायचं असतं नाम असावे वैकुंठी योजना म्हणे त्याच्या खाण्याचा विषय. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे आणि भगवंताचे भक्त भगवंता राग आहेत म्हणजे भगवान आहेच गंगागिरी महाराजांचा 178वा हरिनाम सप्ताह या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर तिथं भगवान सांगतात माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे माझे भक्त तिथं गातात भजन गातात त्या ठिकाणी मी असतो कोणी म्हणे भगवान आहे म्हणून दिसत का नाही बरं तो डोळ्यांचा विषय आहे का हो? तो एक जन्मचक्षुचा विषय नाही आहे मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे मन वाचात इथं तुझे हे स्वरूप मन वाचात इथं तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली म्हणून या मापे भक्ती केली भक्तीची आमापे मोजितो अनंत भक्तीची आमापे मोजितो अनंत इतराने तत्वता न मोजावे इतराने तत्वता न मोजावे भक्तीची आमापे मोजितो अनंत भक्तीची आमापे मोजितो अनंत वजन मोजण्याकरता माप आहेत ग्रॅम किलोग्रॅम लांबी मोजण्याकरता माप आहेत मीटर द्रव पदार्थ मोजण्याकरता माप आहेत लिटर तसं भगवंताला मोजण्याचं माप आहे भक्तीच्या मापे मोजितो अनंत भक्तीच्या मापाने त्याला मोजायचं आहे तसं तो कळत नाही तो मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे मग तो दिसेल कसा एखादी वस्तू दिसत नाही म्हणून नाही म्हणावं का एक म्हणलं आपण काही देवधर्म मानित नाही मी तर त्याला बाबा तो देव का मानित नाही कोणाला दिसत नाही पण आपण कसं आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मानणार आहे बाप दाखवण्याचं साधन घाल एक तर दाखवा देऊ स्वामी रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं महाराज
एवढ्या वर्षापासून मी आपल्या आश्रमामध्ये राहतो, पण अजून मला काही देवाचं दर्शन झालेलं नाही. तुम्ही साक्षात्कारी महात्मा आहात आणि म्हणून आज मला देवाचं दर्शनच झालं पाहिजे. एवढी कृपा तुम्ही का करू शकत नाही माझ्यावर? स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणले, चल जर देवाचं दर्शन घ्यायचं का, आज मी तुला दर्शन करवतो म्हणे. श्वास बंद पडला, घाबरला तो, झटका दिला. म्हणजे महाराज हे काय करताय तुम्ही? मी तुम्हाला म्हणलो मला देव दाखवा, तुम्ही मला नदीत स्नानाचं म्हणले, मी देव दाखवतो म्हणले आणि पाण्यातच पडवलं मला. दूध मरून मेलो असतो ना मी. कसं काय वाटलं तुला पाण्यात? वरून विचारतो कसं काय वाटलं? पाण्याच्या बाहेर निघण्याकरता किती तळमळ वाटली बरं तुला? पाण्याच्या बाहेर निघण्याकरता जेवढी तळमळ तुला वाटली तेवढी तळमळ भगवत दर्शनाची जेव्हा तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी माझ्याकडे ये, त्या दिवशी मी तुला दर्शन करू. अंतःकरणामध्ये तेवढी तळमळ असावी. भात खाल्ल्याने पोट भरतं, पण 4 शिटा खाल्ल्यावर नाही भरणार. पोट भरून खावं लागेल ना, तेव्हा पोट भरेल. भक्तीद्वारे भगवान प्राप्त होतो. भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विदोर्जुन. अनन्य भावाने तो भगवंताची अनन्य भक्तीने तो परमात्मा प्राप्त होणं शक्य आहे, संभव आहे. त्याला जाणता येतं, त्याला प्राप्तही करता येतं, त्याला पाहता पण येतं, पण त्याकरता तेवढी तळमळ असावी. एक दृष्टांत सांगत असं, एक राजा होता, तो देव धर्म काही मानित नव्हता. त्यांनी बैठक घेतली, मंत्रिमंडळ सांगितलं आजपासून माझा आदेश, आपल्या राज्यात जेवढे मंदिर सगळे पळून टाका. म्हणजे का? तुम्हाला मी पोचतोय, तुम्हाला देव खाऊ घालतो, तुम्हाला पोचणारा मी आहे, माझा आदेश तुम्हाला पाळावा लागेल. राजाला कोणी विरोध करावा? एका मंत्र्याने हिंमत केली, सांगितलं नाही माझा विरोध आहे या गोष्टीला. तुम्ही राजा आहात, तुमचा सन्मान आहे, पण दुसऱ्याच्या भावनेवर आघात करणं हे काही आपलं कर्तव्य नाही आहे, हे मला मान्य नाही आहे. राजाने मंत्र्याला सांगितलं ठीक आहे, मी तुला 8 दिवसाचा टाइम देतो, वेळ देतो, 8 दिवसात तुम्हाला देव दाखव. माझं समाधान झालं तर मी निर्णय बदलेल. ठीक आहे. आता आला टेन्शन मध्ये, तर राजाला काय देव दाखव, आणि दाखवणार म्हणजे काय दाखवणार नाही. अनेकांना प्रश्न विचारले, कोणालाही उत्तर देता येत नव्हतं. त्याला वाटलं आता काय करावं. असं करता करता 6 दिवस निघून गेले, 7वा दिवस उगवला. एकच दिवस शिल्लक होता. मंत्री महोदय अतिशय विचारमग्न, चिंताक्रांत. मंत्री महोदयांना चिंताक्रांत पाहिल्यानंतर त्यांच्याकडे एक नोकर होता. त्यांच्याकडे एक नोकर होता. तो म्हणला, साहेब तुमच्या घरी तुमचं सेवा करण्यात, काम करण्यात माझं आयुष्य गेलं, पण इतकं विचारमग्न मी तुम्हाला आजपर्यंत पाहिलं नाही. काही अडचण असेल तर मला सांगा, मला काही मदत करता येईल तर मी करीन. तू काय मदत करशील हे तरी पण सांगा. मी छोटा माणूस आहे, तुम्हाला असं दुःखी अवस्थेत पाहिलेलं मला बरं वाटत नाही. मी तुमचा नोकर आहे, पण आजपर्यंत तुम्ही नोकर म्हणून मला अशी कधी वागणूक दिली नाही. स्वतःच्या घरच्यांप्रमाणे एक घरची व्यक्ती म्हणून तुम्ही मला वागणूक दिलेली आहे. मी तुमच्या घरचा सदस्य आहे म्हणून मी पण काम करतोय इमानदारीने आजपर्यंत.
माझं जीवन तुमच्यामुळे चालतं आणि म्हणून तुम्ही दुःखी असणं मला योग्य वाटत नाही. मला सांगा, सांगून तर बघा. सांगितलं राजाने असं सांगितलं, देव दाखव नाही तुला फाशीवर जावं लागेल. एवढंच ना, माझ्यावर सोडून द्या, मी येतो तुझ्याबरोबर. दुसऱ्या दिवशी 8वा दिवस होता, शेवटचा दिवस होता. सभा गच्च भरलेली होती. मंत्री महोदय येताना आपल्या सेवकाला सोबत घेऊन आले. राजाने विचारलं, प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तर आज तुम्हाला फाशीवर जावं लागणार आहे, आज सुद्धा शेवटचा दिवस. मंत्र्यांनी सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा नोकर देणार आहे म्हणजे. राजा नोकराला पाहिले, बघ तुला जर माझ्या प्रश्नाचं समाधान करता आलं नाही, तुझ्या मालकाबरोबर तुला सुद्धा फाशीवर जावं लागेल. पण माझी तयारी आहे. ज्या मालकाने मला एवढं जीवन दिलं, आजपर्यंत माझं जीवन सांभाळलं, त्यांच्याकरता एवढा त्याग करण्याची माझी पण तयारी आहे. दाखव म्हणले देऊ. पण 1 ग्लास दूध आणा. दूध आणलं. 1 चमचा आणा. चमचा आणला. त्या दुधामध्ये तो चमचा हलवीत बसला. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाला, तर चमचा हलवत होता दुधामध्ये. राजाचा पारा चढला ना. काय मूर्ख आहेस म्हणले. एवढ्या गंभीर प्रसंगावर चर्चा झाली, तो दूध मागितलं, त्या दुधामध्ये चमचा काय हलवतोय, तर प्रश्न काय विचारलाय? प्रश्न आणि उत्तर याचा समन्वय असला पाहिजे का नाही? काही ठिकाणी समन्वयच नसतो. एकदा गुरुजीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांनो 10 रुपयाचे 12 केले तर माझं वय काय सांगू बरं? एक विद्यार्थी वरवर गडगडी कधी सांगतो, तुम्ही 36 वर्षाच्या आहात. मग कोणतं सूत्र वापरलं? हा 36 आकडा करून काढला. तर सांगितलं, माझ्या मित्राचा भाऊ हातमॅल आहे, तो 18 वर्षाचा, तो पुन्हा 36. तसं प्रश्न तुझं उत्तर. राजा इथं म्हणतोय, प्रश्न काय विचारला, तो काय चमच्यामध्ये आणि त्या दुधामध्ये चमचा हलवतोय 8 तासापासून. तो म्हणलं, याच्यात तूप पाहतोय. अरे तुला तूप हवं, तुला मला तूप का नाही मागितलं? नाही नाही, ते नाही, या दुधातलं तूप काढायचं मला. अरे म्हणले, मूर्खा, असं तूप नाही होत असं का? मग दुधाचं दही करावं लागतं, दह्याचं मंथन करावं लागतं, मग तूप निघत असतं. तुला मग मला हेच सांगायचं आहे, म्हणतो मी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याप्रमाणे दह्याचं मंथन करून नवनीत लोणी काढलं जातं, तसं भक्तीद्वारे भगवत भजनाचं मंथन करून त्याद्वारे भगवान परमात्म्याला व्यक्त करायचं असतं, प्रगट करायचं असतं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणून त्याकरता भक्तीच्या मापे मोजितो अनंता. हा या नेत्रेंद्रियाचा विषय नाही आहे. तुम्हाला डोळ्याने काय दाखवणार? एका समुद्रामध्ये 2 मासे चर्चा करीत होते. तुम्ही मग मासे बोलतात का? दृष्टांतातले मासे बोलतात. तिकडचे मासे बोलतात की नाही बोलतात मला माहित नाही, पण दृष्टांतातले बोलतात. एक मासा दुसऱ्या माशाला म्हणला, तू समुद्र पाहिला का? हा म्हणला, अरे बाबा, ज्याच्यात तू वावरतोय तोच समुद्र आहे. समुद्र हा तुझ्या दृष्टीचा विषय नाहीये. समुद्र हा एवढा व्यापक आहे, आपली दृष्टी किती कमजोर आहे. तसं ईश्वर तत्वाचं व्यापामध्ये दिसतं, ते प्रतिबिंब दिसतं, डोळ्याने दिसतं. आरशात जे आपण पाहतोय ते प्रतिबिंब आहे, स्वतःचा डोळा स्वतःला दिसतच नाही. अतिसमीप बघा, अति दूर आहेत, जे दृष्टीच्याही पलीकडे आहेत, ते दिसू शकत नाही, असलं तरी दिसत नाही, ते मानावं लागतं.
डोळा डोळ्याला दिसत नाही, डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसत नाही, अतिसमीप म्हणजे पदार्थ असून न दिसण्याची कारण मी सांगतोय. एक आहे अतिदूर, दुसरे अतिसमीप, तिसरे इंद्रियाघात. लोकांना रातांधळे होतात, रात्री काही दिसत नाही. घुबडाला दिवस दिसत नाही. घुबडाला दिवस दिसत का? नाही दिसत. सगळ्या घुबडांची मिटिंग झाली आणि मिटिंग मध्ये ठराव मंजूर झाला. जगात सूर्याचं अस्तित्व नाही. सन इज ऍबसेंट इन द वर्ल्ड. जगात सूर्याचं अस्तित्व नाही. घुबडाने ठराव मंजूर केला तर घुबडा दिसतच नाही. आता सूर्य नाही का सूर्याला पाहण्याची दृष्टी यांच्याकडे नाही. घुबडाने जरी ठराव मंजूर केला तर सूर्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? जसं एखादा ईश्वराला जरी बाधित नसेल तर ईश्वरावर त्याचा काय परिणाम होणार आहे? एखादा माथेपूर आला तो म्हणला मी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री मानित नाही, नको म्हणू. मोदींवर ते परिणाम होईल त्याचा. घुबड म्हणते आम्ही सूर्य मानित नाही, नको म्हणू. सूर्यावर काय परिणाम होणार? तसं एखादा नास्तिक म्हणला आम्ही ईश्वर मानित नाही, जरी मानित नाही म्हणत असेल त्याचा ईश्वरावर काय परिणाम होणार आहे? त्याच्या इंद्रियांमध्ये दोष आहे, अंधत्व आहे, त्याला इंद्रियाघात म्हणतात. चौथं कारण आहे काही कारणाने मन जेव्हा चंचल झालेलं असतं, मन अस्थिर झालेलं असतं, त्या डोळ्यासमोर वस्तू असली तरी दिसत ज्ञान नाही होत. का होत नाही? शास्त्र सांगतं अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियामध्ये जेव्हा त्या पदार्थावर जातं तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं. पदार्थाचं ज्ञान जेव्हा होतं त्या पदार्थापर्यंत वृत्ती जावी लागते, वृत्ती स्थिर असावी लागते. आणि वृत्ती जर स्थिर नसेल तर पदार्थ डोळ्यासमोर असं तरी ज्ञान होत नाही, त्याचा अर्थ समोर असं तरी दिसत. एका मनुष्याला समजलं तेव्हा दाखवल्याच्या एखाद्याच्या संतामध्ये भगवान दत्तात्रयाच्या भगवान दत्तात्रयाची तुम्ही बोलून लाभार त्याला दत्तात्रयांनी गुरु म्हणलं. एक लाभार काय बोलतो लाभार महाराज जो जो गेला गुण जो जो म्या गुरु म्या पुरुषाय मानवण संपूर्ण गुरुचे त्याच्यामध्ये जो एक तो आवाज होता त्याच्यात सर्व माझं धारण करून आज फिरून जावं लागेल. तिथं पुढं लोक लय यायचं म्हणजे शांत बसेल राहत्या. हा मी काय नाही ऐकते एकदम म्हणजे सुई पडली आवडली ना बसेले कशासाठी मी जाऊन आले ना तिथं. पाशा पुढे आहे हे काही नाही काहीच इच्छा नाही तू काहीच नाही करू शकत. चाल
या शेंगा तिकडे खाली तिकडे तुमची सुद्धा कार्यालयामध्ये फोन करा आणि ॲम्ब्युलन्स पाठवा. लागत नाही. आमटीचे बाटले भरायचे नाही. आमटी घ्यायची. फक्त आपण प्रसाद घेताना व्यवस्थित घ्या. पोटभर घ्या. भंडारगडावाले लक्ष करा. भंडारगडामध्ये फोन लागत नाही याची काळजी घ्या. भंडारगडामधून ॲम्ब्युलन्स पाठवायला चालत राहा. सर्वात भगवंताचं नाव घ्या. बोलो सियावर रामचंद्र की. चला. जेव्हा कोणी शिस्त मोडू नका, त्याचं समाधान पकडू नका. सुरेश धारवादी वाढायचं नाही. जोपर्यंत ज्याला पुढे आपल्या दुकान वाढायचं नाही. सुरेश आपल्या पत्रवाळे इकडे घ्या. ज्याच्या पाठीमागे जाऊ सगळे. पत्रवाळे वाटू नका. आता हॉलमध्ये कोणी येतं, कोणी पत्रवाळे घेऊन पुढे बसतं. ही शिस्त नका करू. आमची येईपर्यंत आपले भावी त्याला वाढा. नवीन पत्रवाळे हॉलमध्ये कोणी भावी घेऊन बसला त्यांच्या मला जोपर्यंत नाही पुरी होत तोपर्यंत पत्रवाळे वाढायची नाही. हॉलमध्ये शिस्त बिंदू टाकाय. कोणी येतं हॉलमध्ये पत्रवाळे घेऊन बसतं आम्हाला वाढा म्हणतात. कसं शक्य होईल ते. या ठिकाणी सहकार्य चालू करा. वाढा चालू करा. बस घ्यायचं नाही.
मग तुमची गाडी जाऊ शकते जाम झाले. जाम झाला. चार वाज मिले हा